कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की. मित्रहो, नाशिकच्या लिंगपिसाट भोंदूभावाची म्हणजे त्या अशोक खरातची एक एक प्रकरणं जशी बाहेर येत आहेत तसं तसं राज्यातलं राजकारण मोठ्या पद्धतीने ढवळून निघत आहे. अनेक बडे नेते मंत्री एवढंच काय बडे बडे अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये अडकत असल्याची चर्चा आहे. अनेक बडे बडे नेते यात अडकतील अशी शक्यता आधीपासून व्यक्त केली जाते आणि त्यामुळंच अशोक खरात याचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती या आधीच काही नेत्यांनी अगदी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. अशोक खरात हा तर अजूनपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे, पण त्याचा एक अत्यंत जवळचा सहकारी आज अगदी आश्चर्यकारकरित्या एका अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे. बौद्ध अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शवनिका ट्रस्टचा संचालक उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर शिर्डी रस्त्यावर धोत्रे गावाजवळ हा अपघात झालेला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण अपघातानं आता अशोक खरातचा एन्काउंटर होणार अशी भीती व्यक्त करण्यात येते. म्हणजे तशी ती आधीपासूनही केली आहे. या अपघाताबाबत राजकीय नेत्यांच्याकडून मोठा संशय देखील व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही एक ट्विट करून एक मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. सुषमा अंधारे आधीपासून त्या प्रकरणावर खूप काय बोलत आहेत, पण या सुषमाताई अंधारे आता काय म्हणतायत बघा. खरात प्रकरणातील एक महत्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातंय. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय. शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं. शिक्षा कायदा देईल. कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की. या जितेंद्र शेळके यांचा जो हा अपघात झालेला आहे त्यावर नक्कीच शंका घेतली जाऊ शकते या अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणापासून. या शेळके यांच्या अपघाताची छायाचित्र आणि व्हिडिओ काढत थरकाप उडवणारे आहेत. ही कार चक्काचूर झालेली आहे. खरातचे प्रकरण समोर आल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते. शेळकेंच्या लॉन्स मध्ये देखील खरातची भागीदारी होती असं काही आता समजही येऊ लागलेला आहे. आता या अपघातानं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. हा अपघात होता की तो घातपात होता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होती नव्हे ते झालेली आहे. तर अशोक खरातच्या एन्काउंटरची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय परीक्षण पाहता त्याच्याकडे अनेकांचा रहस्य धरलेला आहे. त्यामुळं त्याच्या जीवाला धोका आहे असा दावा विरोधक सातत्यानं करीत आहेत आणि त्यात ही घटना. आमदार रोहित पवार, अमोल गडकरी अशा काही नेत्यांनी मोठा संशय व्यक्त केलेला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून एक शंका उपस्थित केली आहे बघा. शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष आणि बंधू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन
अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढे न आलेले बंधूचे इतर काही कारणामे पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच बंदूकधाऱ्याची चौकशी अनेक बाबी पुढे येणार असल्यामुळं त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी तर म्हणतात चौकशी लागलेली असताना 2 दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा काय झाला? शेळके यांचा अपघात की घातपात हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की ते केले गेले होते याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का? कारण या अपघातामुळं आता खरात प्रकरण सोपं राहिलेलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजयदादाच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर येऊ शकलं नाही. त्यामुळं जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात यामागील खरं सत्य महाराष्ट्रासमोर येणारच नाही अशी खंत सुद्धा मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे. या एका अपघातानं अवघ्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपलं राजकारण नक्की कुठल्या दिशेनं निघालेलं आहे याची झलक मात्र नक्कीच दिसली आहे मित्रांनो. आता पाहूया आणखी आगे आगे होता है क्या. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.